हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत चेंज द डिग्री म्हणजेच दिलेल्या वाक्याची डिग्री कशी बदलायची. यातला पहिला प्रकार आज आपण बघतोय कंपॅरेटिव्ह डिग्रीचं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर कसं करायचं. बघा, अगदी सोपी रचना दिलेली आहे. कंपॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह करण्यासाठी जे वाक्यामध्ये दुसरं नाम आहे ते सुरुवातीला घ्यायचंय, त्यानंतर घ्यायचं वाक्यातलं सहाय्यकारी क्रियापद, त्यापुढे नॉट ॲज, मग घ्यायचंय वाक्यातील विशेषणाचं पहिलं रूप, त्यानंतर वापरायचं आहे ॲज आणि शेवटी घ्यायचंय पहिलं नाम. तर ह्या रचनेनुसार आपण कशा पद्धतीने कंपॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह करू शकतो याचं एक्झाम्पल बघा. इंडिया इज ग्रेटर दॅन पाकिस्तान. ह्या वाक्याचं आपल्याला डिग्री चेंज करायचं. मग त्यासाठी आपण काय करायचं, अगोदर ह्या वाक्यामध्ये जे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे ना, ते अगोदर आपण अंडरलाईन करायचं. सहाय्यकारी क्रियापद काय आहे? इज. आता सहाय्यकारी क्रियापद अगोदर आलेला जो भाग आहे तो आहे पहिलं नाम. दॅन नंतर जो आलेला आहे त्याला म्हणायचं दुसरं नाम, आणि दॅनच्या अगोदर जो शब्द आहे ते असणार आहे तुमचं विशेषण. बघा, डिग्री बदलण्यासाठी आपल्याला हे 4 घटक अगोदर ओळखावे लागणार आहेत. सहाय्यकारी क्रियापद, पहिलं नाम, दुसरं नाम आणि विशेषण. हे 4 घटक ओळखल्यानंतर त्यापुढे आपल्याला काय करायचंय, दिलेलं वाक्य कोणत्या डिग्रीमध्ये आहे ते शोधायचंय. आणि डिग्री ओळखण्यासाठी अर्थातच विशेषणाचं रूप हे फार महत्वाचं असतं, आणि त्या विशेषणाच्या रूपानुसारच आपण वाक्याची डिग्री ओळखू शकतो. मग विशेषण काय आहे? ग्रेटर. ग्रेटर हे विशेषणाचं कितवं रूप आहे बघा बरं. ग्रेट, ग्रेटर, ग्रेटेस्ट. ग्रेटर हे कितवं रूप आहे? दुसरं. म्हणजे ही कोणती डिग्री आहे? दुसरी. दुसरी म्हणजे कोणती? बघा ना, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री. मग दुसरी कोणती आहे? कंपॅरेटिव्ह. म्हणजे ग्रेटर हे कंपॅरेटिव्हचं रूप आहे. म्हणजेच हे दिलेलं वाक्य आहे कंपॅरेटिव्ह डिग्रीचं, आणि कंपॅरेटिव्हचं रूपांतर आपल्याला कशात करायचं आहे? पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये करायचं आहे. त्यासाठी रचना काय दिलेली आहे, ती रचना वापरून आता या दिलेल्या वाक्यातले शब्द लिहिले की उत्तर तयार होईल. सुरुवातीला घ्यायचं आपल्याला दुसरं नाम. ह्या वाक्यात दुसरं नाम काय आहे? पाकिस्तान. मग ते आपण सुरुवातीला घेणार आहोत पाकिस्तान. त्यानंतर काय घ्यायचंय? सहाय्यकारी क्रियापद. काय सहाय्यकारी क्रियापद आहे? इज. पुढे नॉट ॲज. त्यानंतर विशेषणाचं पहिलं रूप. ह्या वाक्यात विशेषण काय आलेलं आहे? ग्रेटर. याचं पहिलं रूप काय आहे? अगदी सोपं आहे, ग्रेट. मग या ग्रेटरचं पहिलं रूप आपल्याला घ्यायचंय या ॲजच्या नंतर ग्रेट. त्यानंतर काय घ्यायचं रचनेनुसार? ॲज. त्यापुढे पहिलं नाम. काय आहे पहिलं नाम? इंडिया. झाले उत्तर. पाकिस्तान इज नॉट ॲज ग्रेट ॲज इंडिया. दिलेलं वाक्य होतं कंपॅरेटिव्ह डिग्रीचं, त्याचं आपण केलंय पॉझिटिव्ह मध्ये रूपांतर. वाक्याची डिग्री जरी बदललेली असेल तरी पण या वाक्याचा अर्थ मात्र बदललेला नाहीये. बघा, इंडिया इज ग्रेटर दॅन पाकिस्तान म्हणजे भारत पाकिस्तानपेक्षा अधिक महान आहे. आणि पाकिस्तान इज नॉट ॲज ग्रेट ॲज इंडिया म्हणजे काय? पाकिस्तान भारता इतका महान नाही. पाकिस्तान भारता इतका महान नाही म्हणजेच काय? भारत पाकिस्तानपेक्षा अधिक महान आहे. म्हणजे वाक्याची डिग्री जरी बदललेली असेल तरी वाक्याचा अर्थ मात्र बदललेला नाहीये. आले लक्षात? आता या ठिकाणी एक टिप सुद्धा आहे बघा. दिलेल्या वाक्यात नॉट असेल तर वरील रचनेतील नॉट काढावा. म्हणजे कंपॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह करायला ही जी रचना आपण वापरतोय ह्या रचनेतला नॉट काढायचा आहे. किंवा जर दिलेल्या वाक्यात नॉट असेल तर. मग आता त्या टाईपचं एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघू. रोहित वॉज नॉट वीकर दॅन मोहित. ह्या वाक्याची आपल्याला डिग्री बदलायची आहे. नेहमीप्रमाणे आपण अगोदर काय करणार? सहाय्यकारी क्रियापद, पहिलं नाम, दॅन नंतर येतं दुसरं नाम, दॅनच्या अगोदर येतं विशेषण. हे 4 घटक ओळखल्यानंतर विशेषणाच्या रूपानुसार हे दिलेलं वाक्य कोणत्या डिग्रीमध्ये आहे ते लक्षात घ्या. बघा, वीकर, वीक, वीकर, विकेस्ट. वीकर कितवं रूप आहे? दुसरं. म्हणजे हे वाक्य सुद्धा कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आहे, आणि कंपॅरेटिव्हचं आपल्याला पॉझिटिव्ह करायचं आहे. मग त्यासाठी हीच रचना वापरायची. दुसरे नाम सहाय्यकारी क्रियापद, नॉट ॲज, विशेषणाचं पहिलं रूप ॲज आणि पहिलं नाम. पण टीपनुसार आपल्याला बदल करावा लागतोय का हे पण बघायचं. हा टीप आहे, दिलेल्या वाक्यात नॉट असेल तर वरील रचनेतील नॉट काढायचा आहे. आहे का दिलेल्या वाक्यात नॉट?
आहे. दिलेल्या वाक्यात नॉट आहे म्हणजे ह्या वाक्याचं उत्तर लिहिताना आता आपल्याला हा जो नॉट आहे हा काढावा लागणार आहे. मग बघा रचनेनुसार शब्द जातील. दुसरे नाम काय आहे? मोहित. त्यानंतर साह्यकारी क्रियापद काय आहे? वॉज. त्यापुढे नॉट ॲज, पण दिलेल्या वाक्यात नॉट आहे म्हणून रचनेतील नॉट काढायचं आहे. फक्त काय येणार आहे? ॲज. त्यानंतर विशेषणाचं पहिलं रूप, विकरचं पहिलं विक. त्यानंतर ॲज आणि पहिलं नाम काय आहे? रोहित. उत्तर झालंय मोहित वॉज ॲज वीक ॲज रोहित. यानंतर पुढच्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत सुपरलेटिव्ह डिग्रीचं पॉझिटिव्ह डिग्रीत रूपांतर कसं करायचं.